श्री स्वामी समर्थ. नमस्कार. 16 मे 2026 रोजी ओढवणारी ही शनीश्वरी अमावस्या कर्क राशींच्या प्रत्येक जातकासाठी केवळ एक खगोलीय घटना किंवा तिथी नसून ती तुमच्या आयुष्यातील काळोखी रात्र संपवून एका देदीप्यमान आणि तेजस्वी युगाची सुरुवात करणारी दैवी भेट ठरणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहुना वर्षापासून तुमच्या मनात जी प्रचंड घालमेल सुरू होती, जे प्रश्न तुम्हाला रात्री झोपू देत नव्हते आणि ज्या संकटांनी तुम्हाला चाहू बाजूने घेरले होते, त्या सर्व प्रश्नांना आता शनिदेवाच्या न्यायाच्या दरबारात न्याय मिळणार आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र जरी या रात्री अमावस्येच्या गडद अंधारात लुप्त झालेला असला तरी शनिदेवाची अमृतमय आणि वत्सल दृष्टी तुमच्या राशीवर अशा काही विलक्षण पद्धतीने पडणार आहे की जणू साक्षात परमेश्वरानेच तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला अभय दिले आहे. मित्रांनो, ही रात्र तुमच्या भाग्याचे ते बंद दरवाजे उघडणारे ठरेल, जे अनेक प्रयत्नानंतरही उघडत नव्हते. कर्क राशीचे लोक मुळातच अत्यंत संवेदनशील, भावूक आणि स्वतःपेक्षा इतरांच्या सुखाचा विचार करणारे असतात. पण दुर्दैवाने त्यांना बदल्यात अनेकदा फक्त उपेक्षा, अपमान आणि अपयशच वाटायला आले आहे. मात्र या विशेष अमावस्येला शनिदेव तुमच्या याच निस्वार्थी कर्माची आणि सोसलेल्या दुःखांची दखल घेणार असून तुमच्या डोळ्यातील प्रत्येक थेंबांची किंमत आता अपार सुखाच्या आणि समाधानाच्या रूपात तुम्हाला व्याजासह परत मिळणार आहे. तुमची रखडलेली कामे, कोर्ट कचेरीची विषय, जुने कायदेशीर वाद किंवा मनावर असलेले प्रचंड तणावाचे ओझे या रात्रीच्या प्रहारापासून हळूहळू हलके होताना तुम्हाला प्रत्यक्षात जाणवेल. तुमच्या अंतरात्म्यातून एक असा दैवी आवाज येईल की आता धीर धर, तुझे संघर्षाचे दिवस संपले असून तुझे सुवर्ण युग अवतरले आहे. या मंगलमय रात्री शनीचे रेवती नक्षत्रात होणारे परिवर्तन तुमच्या आयुष्यात प्रगतीचे आणि यशाचे असे नवे योग घेऊन येईल, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ज्याप्रमाणे एक माता आपल्या बाळाला काळोखाती जपते आणि त्याचे रक्षण करते, अगदी त्याचप्रमाणे शनीची संरक्षक शक्ती या अमावस्येला तुमचे ढाल बनून रक्षण करेल. घरातील जुने कलह, मालमत्तेचे वाद आणि नात्यांमधील दुरावा या रात्रीच्या सकारात्मक ऊर्जेमुळे कायमचा शांत होईल आणि पुन्हा एकदा तुमच्या घरात प्रेमाचा, आपुलकीचा गोड ओलावा निर्माण होईल. ज्या यशासाठी तुम्ही रक्ताचे पाणी केले, ज्या करिअरसाठी तुम्ही वर्षानुवर्ष वनवन भटकलात, ते यश आता सन्मानाने तुमच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. ही रात्र तुम्हाला हे ओरडून सांगत आहे की तुमचा संयम, तुमची प्रामाणिकता आणि तुमचे ईश्वरावरील भक्ती कधीही वाया जाणार नाही आणि नियती आता तुमच्या पदरात भरभरून दान टाकणार आहे. त्यासोबतच 16 मेची ही अमावस्या त्या लोकांसाठी एक मोठा धडा ठरणार आहे, ज्यांनी तुमच्या पाठीमागे कुटील कारस्थाने रचली आणि तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला त्रास दिला. तुम्ही नेहमी लोकांचे भले केले, पण अनेकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. मात्र आता शनिदेवाचा तो कठोर न्याय सुरू झाला आहे, ज्यापासून कोणीही वाचू शकणार नाही. जे लोक तुमच्या प्रगतीत जाणीवपूर्वक अडथळे आणत होते किंवा समाजात तुमच्याबद्दल खोट्या वावड्या उठवून तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत होते, ते आता स्वतःच विणलेल्या कर्माच्या जाळ्यात असे काही अडकतील की त्यांना बाहेर पडायला मार्ग उरणार नाही. तुम्हाला कोणाशीही प्रत्यक्ष लढण्याची किंवा वाद घालण्याची गरज उरणार नाही, कारण तुमची सत्यता आणि तुमची निष्पाप नियती हीच या रात्री तुमच्या विजयाची सर्वात मोठी ढाल बनून उभी राहील. कर्क राशींच्या जातकांना तुमच्या संवेदनशील मनावर काळानुसार जी खोल जखमा झाल्या होत्या, त्या या रात्रीच्या दैवी आणि आध्यात्मिक ऊर्जेमुळे पूर्णपणे भरून येतील. अनेकदा तुम्हाला एकटेपणा जाणवला असेल, देवाला माझे दुःख दिसत नाही का असा प्रश्न पडला असेल. पण लक्षात ठेवा की शनिदेव जेव्हा फळ देतात तेव्हा ती इतके गोड आणि भव्य असते की मागील सर्व दुःख तुम्ही विसरून जाता. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात जे छुपे शत्रू तुमच्या प्रगतीवर जळत होते, त्यांना आता तुमची उत्तुंग भरारी उघड्या डोळ्यांनी हतबल होऊन पाहावी लागेल. ज्यांना तुम्ही तुमचे मानले पण त्यांनीच ऐनवेळी तुम्हाला डावलले, अशांना आता तुमच्या आयुष्यातील खरे स्थान आणि तुमची खरी किंमत समजेल. तुमच्या संयमाचे फळ इतके दिव्य असेल की तुमचे मन आनंदाने, तृप्तीने आणि सार्थ अभिमानाने भरून येईल. शनीची ही अद्भुत चाल तुमच्यासाठी विजयाचा राजमार्ग मोकळा करणारी आहे. तुमच्या विरुद्ध कितीही मोठी षडयंत्रे रचली गेली
तरी तुमच्या कर्माची आणि पुण्याची ताकद इतकी प्रचंड आहे की कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा करणी बाधा तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाही. ही रात्र तुम्हाला हे महान सत्य शिकून जाईल की शांत राहून केलेला संघर्ष आणि मौन पाळून केलेली मेहनत कधीही निष्फळ ठरत नाही. आता तुमची वेळ आली आहे. आता तुमचे साम्राज्य उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आकाशाकडे पाहून त्या विधात्याचे आणि स्वामींचे आभार माना, कारण तुमच्या आयुष्यातील तो काळोखा वाईट काळ आता कायमचा संपुष्टात आला आहे. कौटुंबिक आघाडीवर बोलायचे झाले तर गेल्या काही काळापासून घरात जे किरकोळ वाद किंवा वैचारिक मतभेद सुरू होते ते या रात्रीच्या शांततेत आणि शनीच्या कृपेने पूर्णपणे विरून जातील. तुमच्या राशीचा स्वभाव मुळातच घर आणि कुटुंब यांना सर्वोच्च प्राधान्य देणारा असतो आणि शनिदेव या रात्री तुमच्या याश निष्ठेचे फळ तुम्हाला सुखद कौटुंबिक जीवनाच्या रूपात देणार आहेत. तुमच्या जोडीदारासोबत असलेल्या नात्यात एक नवा विश्वास, नवा रोमांस आणि एक दृढ नाते निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे कौटुंबिक वातावरण एखाद्या तीर्थक्षेत्रासारखे पवित्र आणि आनंदी होईल. मुलांच्या शिक्षणाविषयी, त्यांच्या करिअरविषयी किंवा त्यांच्या विवाहाविषयी जी चिंता तुम्हाला रात्रंदिवस सतावत होती ती आता दूर होण्याचे प्रबळ संकेत मिळत आहेत. या अमावस्येला घरातील वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्यासाठी एक अभेद्य सुरक्षा कवच बनून उभे राहतील. जर तुमच्या मनात कोणाबद्दल काही जुनी कटुता असेल तर ती या रात्री बाजूला सारून प्रेमाने जवळ जा, कारण हीच ती वेळ आहे जेव्हा दुरावलेली माणसे पुन्हा तुमच्या प्रेमाच्या छायेत परत येतील. तुमच्या शब्दांना एक वेगळीच धार, एक वेगळे माधुर्य आणि एक विशेष प्रभाव प्राप्त होईल, ज्यामुळे लोक तुमचे ऐकतील आणि तुमचा आदर करतील. तुमच्या घराची ही नव्याने मिळालेली शांतता तुम्हाला आंतरिक बळ आणि मानसिक शांती देणारे ठरेल. कर्क राशींच्या जातकांनो, ही रात्र तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी आली आहे की तुमचे कुटुंब हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि शनीची कृपा तुमच्या कौटुंबिक जीवनावर अशा प्रकारे वर्षाव करेल की जुन्या आणि नव्या पिढीतील अंतर संपून एकजुटीची भावना निर्माण होईल. ज्या घरात प्रेम आणि एकजूट असते तिथे साक्षात महालक्ष्मीचा कायमस्वरूपी वास असतो. हे सत्य तुम्हाला या रात्री अनुभवायला मिळेल. तुमच्या प्रियजनांच्या डोळ्यातील समाधान आणि आनंद पाहून तुमचे मन भरून येईल आणि तुम्हाला जाणीव होईल की जगातील सर्व ऐश्वर्यापेक्षा कुटुंबाचे प्रेम हेच सर्वश्रेष्ठ आहे. आर्थिक दृष्टीने विचार केला तर 16 मेची ही अमावस्या तुमच्या जीवनात एक मोठी आर्थिक क्रांती आणि संपन्नता घेऊन येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही पैशाच्या बाबतीत जो प्रचंड संघर्ष केला, जो संयम राखला आणि जे आर्थिक चटके सोसले, त्या सर्वांचे चीज होण्याची वेळ आता आली आहे. शनीची विशेष चाल तुमच्या धनस्थानावर आणि लाभस्थानावर इतकी प्रभावी ठरत आहे की उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग आपोआप मोकळे होतील. ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला आशा उरली नव्हती, जिथे तुमचे पैसे अडकले होते, तिथून अचानक मोठा धनलाभ मिळण्याचे योग दिसत आहेत. तुमची रिकामी झालेली तिजोरी आता पुन्हा भरून वाहू लागेल, कारण नियतीने तुमच्या कष्टाच्या घामाचे रूपांतर आता सोन्यात करण्याचे ठरवले आहेत. नोकरी असो किंवा स्वतःचा व्यवसाय, तुम्ही जे मोठे स्वप्न उराशी बाळगलेले होते ते आता प्रत्यक्षात उतरताना दिसेल. तुमच्या कष्टाची, तुमच्या प्रामाणिकपणाची दखल आता वरिष्ठ अधिकारी आणि समाज घेईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार मोठे पद, प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त होईल. अनेकदा तुम्हाला असे वाटले असेल की मी इतके काम करतो पण त्याचे श्रेय दुसऱ्याला मिळते, पण या अमावस्येला शनिदेव स्वतः तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देणार आहेत आणि तुमचे हक्काचे श्रेय तुम्हाला मिळवून देणार आहेत. व्यवसायातील जुने अडकलेले व्यवहार मार्गी लागतील, नवीन ऑर्डर्स मिळतील आणि तुमची आर्थिक विवेचनेतून कायमची सुटका होईल. हा काळ तुमच्यासाठी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा आणि तुमची आर्थिक परिस्थिती शिखरावर नेण्याचा असेल. पण कर्क राशींच्या जातकांना एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मिळणारे धन केवळ उपभोगासाठी नसून तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या भविष्याला सुरक्षित करण्यासाठी आहे. या रात्री शनीची देवी ऊर्जा तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देईल, ज्यामुळे तुम्ही केलेले गुंतवणूक भविष्यात तुम्हाला करोडोंचा परतावा देईल. जेव्हा तुम्ही तुमच्या बँक बॅलन्समध्ये झालेली वाढ पाहाल तेव्हा तुमचे मन एका विलक्षण तृप्तीने आणि सुरक्षिततेच्या भावनेने भरून येईल. तुमच्या कष्टाचे रूपांतर आता खऱ्या अर्थाने सुखाच्या मोत्यात होणार आहे. फक्त स्वतःवरचा आणि देवावरचा विश्वास ढळू देऊ नका. कर्क राशींच्या जातकांनो, 16 मेच्या या अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली अमावस्येला शनीच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि त्यांची जास्तीत जास्त कृपा संपादन करण्यासाठी भक्ती हाच एकमेव आणि खात्रीशीर मार्ग आहे. ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता, नजरदोष आणि वाईट शक्ती जाळून खाक करण्याची एक सुवर्ण संधी आहे.
या रात्री जर तुम्ही पूर्ण निष्ठेने, श्रद्धेने आणि एकाग्रतेने भगवान हनुमानाची आराधना केली तर शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होतात. कारण जिथे हनुमंतांचे नाव घेतले जाते तिथे शनीचा त्रास कधीच टिकत नाही, असे शास्त्र सांगते. तुमच्या मनातील सर्व भीती, सर्व शंका आणि सर्व चिंता महाबली हनुमंतांच्या चरणी अर्पण करा. ही अमावस्या तुम्हाला सर्व संकटातून मुक्त करून एका सुरक्षित, सुखी आणि वैभवशाली भविष्याकडे घेऊन जाणारा एक टर्निंग पॉईंट ठरू शकते. कर्क राशींच्या जातकांनो, या रात्री एक छोटासा पण अत्यंत प्रभावशाली उपाय करायला विसरू नका. रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. तिथे बसून मनोभावे हनुमान चालिसाचे पठण करा आणि शनिदेवाकडे तुमच्या अपराधाची क्षमा मागून आशीर्वादाची प्रार्थना करा. तुमचे संकट कितीही डोंगर एवढे मोठे असो, आजार कितीही जुना असो किंवा आर्थिक अडचण कितीही गंभीर असो, बजरंग बलीची गदा तुमच्या सर्व शत्रूंचा आणि अडचणींचा निमिषाप नाश करेल. जेव्हा तुमच्या अंतरात्म्यातून जय श्रीराम, जय हनुमानचा जय घोष निघेल, तेव्हा तुम्हाला साक्षात जाणवेल की तुमच्या पाठीशी एक अफाट आणि अजय शक्ती उभी आहे. आता घाबरण्याची किंवा डगमगण्याची कोणतेही कारण नाही, कारण तुमचे रक्षण करते साक्षात संकटमोचन हनुमान आहेत. कर्क राशींच्या जातकांनो, जर तुम्हालाही मनापासून वाटत असेल की शनिदेव आणि हनुमानजींची ही अफाट कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहावी, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल, जी काही श्रद्धा असेल, ती व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत भक्तिभावाने जय महाबली हनुमान, सर्व संकटे दूर करा आणि कृपा ठेवा असे नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट तुमच्या अढळ श्रद्धेची पावती आहे मित्रांनो. आणि अशाच नशिबाच्या गुपितांसाठी, अचूक भविष्यवाणीसाठी आणि जीवनातील संकटावर मात करणाऱ्या उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची शुद्ध श्रद्धाच तुमच्या विजयाचा राजमार्ग सुकर करेल. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.